नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे रविराज आणि सायलीने ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करायचं ठरवलेलं आहे आणि या रिक्रिएशनमध्ये त्यांना यश मिळणार आहे. म्हणजेच आता सायली आणि प्रतिमा या दोघींची मेमरी एकाच वेळी परत येणार आहे. आणि इकडे हे सगळं कसं घडतं, त्याचबरोबर अर्जुनला प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र दिसत नाही, त्यामुळं प्रियाचाही पर्दाफाश आता होणार आहे. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 21 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट नंतर काय घडलं हे सायली त्याचबरोबर प्रतिमा दोघीही रविराजला सांगणार आहेत. हे कसं घडलेलं आहे, नक्की काय झालेलं आहे, प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जे असलेले मार्क आहेत ते कशामुळे आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा एकाच वेळी होणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुन आणि चैतन्याने प्लॅन केलेला असतो. त्या प्लॅननुसार त्यांनी ठरवलेलं असतं की तो ग्लास पाडायचा, ती काच बरोबर प्रियाच्या पायात घुसली पाहिजे आणि प्रियाच्या पायात काच घुसली की आपल्याला तिचा पाय पाहता येईल. हा अर्जुनचा प्लॅन असतो. बरोबर प्रिया कॉफी आणायला गेलेली असते. चैतन्य तो ग्लास फेकून देतो आणि तो ग्लास फेकला तिथे की त्याच्या काचा झालेल्या असतात आणि ते दोघंजण काम करत बसलेले असतात. त्यांना दोघांना जराही माहिती नसतं की प्रिया येते. परत चैतन्याचं लक्ष जातं. तो पाहतो तर तिकडून प्रिया येत असते आणि प्रियाला कळतं की हे सगळं काय झालेलं आहे. आणि आता कळून चुकलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता अडकलं कोण जाणार आहे, हे सगळं कशामुळे घडलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी इथे होणार आहेत. तर प्रियाच्या पायामध्ये काच घुसते. त्या क्षणी एक खूपच मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे इकडे अर्जुन धावतच तिथं जातो आणि त्याचबरोबर चैतन्य सर्वजण तिथे ओरडू लागतात. म्हणतात की काय चाललंय, ही काच इथे कशी आलेली आहे आणि काय चाललंय, त्या विष्णूला कळत नाहीये का सगळं आवरून ठेवायचं वगैरे, आणि हे सगळं काय करून ठेवलंय, गोंधळ काय घालून ठेवलेला आहे, हे सगळं तो बोलू लागतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया म्हणते की अर्जुन माझ्या उजव्या पायाला काच लागली आहे. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, सुमन काकीने मला सांगितलेलं होतं प्रियाच्या उजव्या पायावर जन्मखून आहे आणि काच तर हिच्या उजव्या पायाला लागलेली आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की थांब चैतन्य, लवकर फर्स्ट एड बॉक्स आण रे, अरे बघ तर तन्वीला लागलेला आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, असं तो ओरडून सांगत असतो. आणि म्हणत असतो की चैतन्य लवकरात लवकर मला फर्स्ट एड बॉक्स हवाय. आणि आता चैतन्याला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगितलेला आहे. आणि जेव्हा चैतन्य फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो तेव्हा मात्र अर्जुन तिथे लगेचच प्रियाचा पाय हातात घेतो. परंतु प्रिया म्हणत असते की नाही अर्जुन, माझे मी करेल, काय करायचे ते, असं ती बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही तन्वी, तुझ्या पायाला लागलंय आणि तेही माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर लागलेली आहे काच. मी देईल तुला क्रीम लावून आणि मी तुला ड्रेसिंग करून देईन. इकडे रविराज त्याचबरोबर तन्वी, प्रतिमा हे सर्वजण निघालेले आहेत आणि रविराज गाडी चालवायला सुरुवात करतात. रविराजांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आज मी प्रतिमाला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. प्रतिमाच्या डोक्यावरती जे टेन्शन आहे या टेन्शनमधून मला प्रतिमाला काहीही करून बाहेर काढायचं आहे. हा सगळा रविराज यांचा प्लॅन असतो आणि हे सगळं सायलीने ठरवलेलं असतं. आणि आता त्या दोघांनी ठरवलेल्यानुसार रिक्रिएशनला सुरुवात होते आणि रिक्रिएशन होतं. त्याच वेळी सायली आणि प्रतिमा दोघीही एकाच वेळी किंचाळतात. त्या दोघीही म्हणत असतात की त्यांना आठवलेलं असतं ते म्हणजे की सायलीला प्रतिमाने तन्वी अशी हाक मारलेली असते आणि त्याच जोरात तन्वी म्हणजे सायलीने तिथे हाक मारलेली असते, ती म्हणजे आई म्हणून सायली जोरात किंचाळलेली असते. आणि प्रतिमा म्हणत असते की तन्वी म्हणजे प्रतिमाचीही वाचा परत आलेली आहे, तिची स्मृती परत आलेली आहे आणि सायलीही तिथे बोललेली आहे. सायलीला तर तो त्रास नेहमी होत असतो, गाडीत बसलं की तिला स्पीड कंट्रोल होत नसतो, तिला तो त्रास होत असतो आणि ती हायपर होत असते, हे अर्जुनला माहिती असतं. त्याचबरोबर इकडे प्रतिमाच्या बाबतीत पण जे झालेलं असतं त्यामुळं रविराज मात्र खुश असतात. रविराज म्हणत असतात की जे काय घडलेलं आहे ते खूपच चांगलं असं घडलेलं आहे. अर्जुन, चैतन्य यांना कोणालाही माहिती नसतं की नक्की हा गोंधळ काय झालेला आहे. घरी आल्यानंतर अर्जुनला सगळेजण विचारू लागतात की अर्जुन, तुला किती फोन केले सायलीने, तू फोन का नाही उचलला. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी कामात होतो आणि मला फोन केले, मला तर नाही आठवत फोन केलेले तिने. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा इकडे प्रतिमा त्याचबरोबर सर्वजण बोलत असतात आणि प्रियाला मात्र धक्का बसतो. कारण प्रियाला वाटत असतं की
तिनं त्या ठिकाणी गेलं पाहिजे, पण प्रिया तिथं गेलेली नसते. तर तिथं गेलेली असते ती म्हणजे सायली. आणि प्रियाच्या लक्षात येतं आता मोठा गोंधळ झालेला आहे, कारण सायलीला आता हे सगळं आठवलं असणार आहे. आणि सायली आणि प्रतिमा ह्या दोघी एकत्र होत्या, म्हणजे त्यांची खरी मुलगी त्यांच्याबरोबर रिक्रिएशनला गेलेली होती, ही गोष्ट आता प्रियाच्या लक्षात येते. आणि प्रतिमा सांगू लागते की आपली तन्वी कुठे आहे, मी तन्वी म्हटलं होतं ना, मग आपली तन्वी. आणि असं म्हणता क्षणी रविराज म्हणतात ही काय आपली तन्वी आहे. तर सायली तिथं घाबरलेली असते, ती रडत असते. तेव्हा रविराजांना प्रतिमा म्हणते की नाही, ही आपली तन्वी नाही आहे, माझ्या मते ही आपली तन्वी नाही, असं प्रतिमा सांगत असते. त्याचबरोबर इकडे सायली घाबरलेली आहे हे पाहून अर्जुन म्हणतो की काय झालं. तेव्हा रविराज म्हणतो की मला नाही कळलं की सायली एवढी पॅनिक का झालेली आहे, काय नक्की झालंय. तर अर्जुन सांगू लागतो की तुम्हाला सगळ्यांना नाही सांगितलेलं मी कधी, सायली खूप पॅनिक होते आणि तिला गाडी सहन होत नाही, तिला गाडीचा खूप त्रास होत असतो, हे नेहमीच आहे, तिला ती गाडी सहनच होत नाही, गाडीमध्ये बसलं की ती खूप हायपर होते. आणि त्याचबरोबर आता प्रतिमा त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहत असतात, सगळेजण म्हणू लागतात की हो का, आणि सायलीच्या बाबतीत असं का आहे, नक्की तिला हा फोबिया का आहे, आणि तिला तो गाडी स्पीड या फोबियाने एवढा त्रास का होतो, हा प्रश्न आता पडलेला असतो. तेवढ्यात प्रतिमा मात्र पूर्णाईकडे येते आणि पूर्णाईला म्हणू लागते की पूर्णाईला खूप छान वाटतं, इतक्या दिवसानंतर आपली लेक आपल्याला हाक मारत आहे, आपल्याशी बोलत आहे, या गोष्टीचा एक वेगळाच आनंद असतो. आणि त्याचबरोबर रविराज म्हणतात की प्रतिमा बोल, मगाशी तू बोलायचा प्रयत्न करत होती, काय झालेलं आहे. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस आपला अपघात झाला आणि गाडीतून तुम्ही बाहेर पडलात, त्याचबरोबर आपली तन्वीही तिथं नव्हती, मी तेव्हा बेशुद्ध होते आणि तुम्ही मग बाहेर गेलात आणि काहीतरी कोणाची मदत मिळते का पाहत होता, आणि त्यानंतर मीही गाडीतून बाहेर पडले, तन्वी तिथं मला दिसत नव्हती म्हणून मीही गाडीतून बाहेर पडलेले होते आणि गाडीतून बाहेर पडले. आणि त्या क्षणी एकच गोष्ट विचित्र घडली, ती म्हणजे माझा पाय घसरला आणि मी एका दरीच्या दिशेने जात होते आणि तिथे महिपत होता आणि महिपतच्या सोबत ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे वरच्या साईडला मला नागराज दिसला होता. ही गोष्ट जेव्हा प्रतिमा सांगत असते तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. त्याचबरोबर रविराजलाही तेवढाच धक्का बसलेला असतो, कारण तिथे नागराज होता. ही गोष्ट जेव्हा रविराजला कळते तेव्हा रविराजला इतका मोठा धक्का बसलेला असतो की नागराजने हे का केलं, आणि गेली 20-22 वर्ष झालं हा नागराज माझ्याशी खोटं बोलून राहत आहे, असं सगळं रविराजला वाटत असतं. आणि नागराजचं नाव आता स्पष्टपणे प्रतिमाने सांगितलेलं असतं, तिनं सांगून टाकलेलं असतं की तिथं नागराज होता आणि नागराजने हे सगळं केलेलं आहे. रविराजला खूप मोठा धक्का बसतो. रविराज म्हणू लागतो की काय सांगतेस तू हे. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो रविराज, मी जे खरं आहे ते सांगत आहे. आणि त्यानंतर महिपतने जळक्या लाकडाने माझ्या तोंडावरती मारलेला आहे आणि त्यानंतरच माझा चेहरा असा विद्रूप झालेला आहे. हे सगळं प्रतिमा नागराजला सांगत असते. ती म्हणत असते की एवढं सगळं घडलं, पण नागराजने जे केलेलं आहे, नागराज तिथं वरती तुला दिसलेला, ही गोष्ट खरी आहे का. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. रविराज म्हणतात की हो, कारण माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे, मी दुसरं कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. हे आता रविराज प्रतिमाला बोलत असतात, कारण रविराजांचा प्रतिमावर पूर्ण विश्वास आहे आणि नागराजने हे केलेलं आहे ही गोष्ट आता कळलेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे सिनियर, तू खरंच तन्वीच्या पायावरती पाहिलं होतं का रे, की तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे ते. रविराज म्हणतात की असं काय विचारतोयस तू, होती आहे तिच्या पायावर आणि ती तन्वी आमचीच आहे ना, ऑब्वियसली तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहेच. तेव्हा रविराजला इकडे अर्जुन म्हणू लागतो की तू एकदा चेक कर ना तिचा पाय, तिच्या पायावर खरंच आहे का तुळशीपत्राची खूण, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर अर्जुनने हे बोलल्यामुळं प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय होतंय, हे सगळं कशामुळे होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि आता आपण अडकले जाणार, आपल्याबरोबर नागराज आणि महिपतही अडकलेले गेले आहेत, कारण हिला सगळं आठवलेलं आहे आणि ह्या प्रतिमाने सगळं सांगितलेलं आहे. आपण याच्यामध्ये अडकण्याआधी इथून आपल्याला सटकलं पाहिजे हा विचार प्रियाच्या मनात आलेला असतो आणि प्रिया तेच बोलत असते.
इकडे रविराज म्हणतो की आता मी नागराजला सोडणार नाही. नागराजची वाट लावायचा आता विडा इकडे रविराजने उचललेला आहे. त्याचबरोबर माझ्या मुलीला, माझ्या बायकोला 21 वर्ष माझ्यापासून दूर ठेवलेलं आहे, त्यांना मी संपवणार. आणि मग सायली थोडीशी नॉर्मल झालेली असते. सायली म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सगळे म्हणतात बोल ना सायली. तेव्हा सायली सांगू लागते की 21 वर्षापूर्वी आज जे घडलं तेच घडलेलं होतं. मी, माझी आई आणि माझे बाबा आम्ही 3 जण गाडीतून निघालो होतो. आमच्या गाडीला खूप मोठा अपघात झाला. एका टेम्पोने मागून येऊन धडक दिली आणि त्याचवेळी मी तिथे होते. माझी आई बेशुद्ध पडलेली होती आणि त्यानंतर मी शोधत शोधत मदत मागण्यासाठी एका मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. हे सगळं तर प्रतिमा आणि रविराजने पण सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ही सायली सांगते तेव्हा रविराज आणि प्रतिमाला धक्का बसतो. ते म्हणू लागतात की काय सांगतेस सायली. तेव्हा सायलीने हे बोलल्यानंतर